नमस्कार, मी राजश्री परत आपल्या भेटीला आलेली आहे एका नवीन सुरेख लेखासहित. व्हॉट्सॲपवर आलेला हा लेख आहे. याच्या मागे मला लेखकाचं नाव नाही कळलेलं, त्यामुळे मी अनामिक म्हणूनच या लेखकाचा उल्लेख करणार आहे. खूप सुंदर आहे. श्रीराम आणि श्रीकृष्णांवर आधारित हा लेख आहे. असंही मला श्रीराम आणि श्रीकृष्णांबद्दल मनापासून खूप खूप प्रेम वाटतं. माहित नाही, माझ्यासाठी हे दोघंही जण महानायक आहेत. त्यांची कुठलीच गोष्ट असं मला वाटतं की विनाकारण नाहीये. प्रत्येक त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टींमागे काही ना काहीतरी अर्थ दडलेला आहे. आपण हा लेख ऐकलात ना तर आपल्याला पण लक्षात येऊन जाईल की खरंच हे दोघं जण इतिहासातले अतुल्य महानायक आहेत. तसे पाहिल्यास श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही भारतीय इतिहासातले दोन अतुल्य महानायक आहेत. एकाने अयोध्या ते रामेश्वर पर्यंतचा तर दुसऱ्याने द्वारका ते आसाम पर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांधत गेली हजारो वर्ष या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवलंय. तसं तर दोघांच्या चरित्रात जन्मापासून कितीतरी विरोधाभास आहे. एकाने जन्म घेतला तो रणरणत्या उन्हात आणि तोही भर दुपारी, तर दुसऱ्याने जन्म घेतला तो मुसळधार पावसात आणि तोही मध्यरात्री. एकाचा जन्म राजमहालात तर दुसऱ्याचा जन्म कारागृहात. साम्य म्हणाल तर दोघांच्या हातून पहिल्या मारल्या गेल्या त्या राक्षसीणीच. एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्याकडून पुतना. शबरीची पोरे आणि सुदाम्याचे पोहे हे त्यांच्या मनमिळावू मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जाते. ज्यांच्यामुळे यांच्या चारित्र्याला वेगळे वळण लागले त्या दोघी म्हणजे कैकेयी आणि गांधारी या एकाच प्रांतातल्या. ज्यांच्यामुळे यांच्या चारित्र्याला वेगळे वळण लागले त्या दोघी कैकेयी आणि गांधारी या एकाच प्रांतातल्या. या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्या दोघांनीही आनंदाने स्वीकारला. या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्या दोघांनीही आनंदाने स्वीकारले. एकाने सुग्रीवाला त्याचे राज्य मिळवून दिले तर दुसऱ्याने युधिष्ठिराला. एकाने लोक अपवादा खातीर पत्नीचा त्याग केला तर दुसऱ्याने लोक अपवादाची चिंता न बाळगता 16 सहस्र स्त्रियांचा स्वीकार केला. एकाने वडिलांच्या शब्दासाठी आणि क्षात्र धर्मांसाठी कुटुंबियांचा त्याग करत वनवास स्वीकारला. त्यात गैर काहीच मानलं नाही त्याने. तर दुसऱ्याने क्षत्रिय धर्मासाठीच कुटुंबियांवर शस्त्र उगारण्यास देखील गैर मानले नाही. एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले. एकाने अंगदा करवी शिष्टाई करून तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जाऊन शिष्टाई करत युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला. एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली. एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली. एकाने झाडामागून बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली तर दुसऱ्याने झाडामागून बाण मारणाऱ्या व्याध्याच्या हातून मृत्यू पत्करला. एकाने झाडामागून बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली तर दुसऱ्याने झाडामागून बाण मारणाऱ्या व्याध्याच्या हातून मृत्यू पत्करला. पहिला थेरी आहे तर दुसरा
प्रॅक्टिकल आहे. दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या या व्यक्तिरेखा गेली हजारो वर्ष नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता या देशापुढे दीपस्तंभ म्हणून उभे आहेत आणि इथून पुढे देखील असेच उभे राहतील. दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या या व्यक्तिरेखा गेली हजारो वर्ष नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता या देशापुढे दीपस्तंभ म्हणून उभे आहेत आणि इथून पुढे देखील असेच उभे राहतील. जय श्रीराम, जय श्री कृष्ण.